नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरच्या घरीच दुधाच्या साईपासून साजूक तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर तूप बनवताना अजिबात भांड्यांचा पसारा नाही, इनो किंवा सोडाचा वापर नाही, रईस सुद्धा नाही, मिक्सरचा सुद्धा वापर नाही. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सुरुवात करूया. तूप करायला काय लागतं? रोजच्या दुधावरची साय. फक्त दिवसातून 2 ते 3 वेळा दूध तापवायची काळजी घ्यायची. इथे मी 9 ते 10 दिवसाची साय घेतली आहे आणि ती काचेच्या भांड्यात ठेवली आहे, म्हणजे डब्यात ठेवली आहे. साय फेटायला ना रुंद आणि पसरट भांडं घ्यायचं. जेव्हा आपण साय फेटतो ना तेव्हा ते साईडनी सांडत नाही. साय 1 ते 1.5 मिनिटं अशी फेटून घ्यायची. थोडीशी हाताला कळ लागते, पण फेटतच राहायची. जोपर्यंत लोणी तयार होत नाही तोपर्यंत फेटून घ्यायची. हाताला सुद्धा जाणवतंय बरं का, हे बघा लोण्याचे गोळे तयार होत नाही. फक्त थोडीशी हाताला कळ लागते, पण करतच राहायचं. जोपर्यंत लोण्याचा गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत करतच राहायचं. साय नेहमी ना काचेची किंवा स्टीलच्या भांड्यात साठवावी. प्लास्टिकचं, तांब्याचं किंवा पितळाचं भांडं वापरायचं टाळावं, कारण त्यात रासायनिक प्रक्रिया होते आणि चव सुद्धा बदलते. तूप किंवा दही म्हणा हे अजिबात त्या भांड्यांमध्ये टाकायचं नाही. प्लास्टिक, तांब, पितळ. हे बघा, आपल्या गप्पा मारता मारता सुद्धा लोण्याचे गोळे तयार झाले. थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि परत थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे पूर्ण गोळा तयार होऊन जाईल. हे बघा, लोण्याचा गोळा तयार झाला. आता थोडंसं त्यातलं आंबट पाणी असेल ती साय ती अशी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत लोण्याचा गोळा तयार झाला. आता आपण हा पितळायला ठेवू. मंद आचेवर ना गोळा वितळून घ्यायचा. पूर्ण तूप होईपर्यंत आपण मंद आचेवर गॅस ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता लोण्यातून तूप सुटायला सुरुवात झाली आहे. साय आंबवण्यासाठी ना लहानसे 2 चमचे ना विरजण टाकायचं, म्हणजे दही टाकायचं आणि दररोजची साय त्यात टाकून मिक्स करत राहायचं. ते नाही जमलं ना तर जेव्हा आपल्याला तूप करायचंय त्याच्यात 2 तास पहिले दही टाकायचं आणि मिक्स करून साय आंबू द्यायची. लोणी काढून ना एवढं ताक निघालं आहे, याची तुम्ही कढी करू शकता किंवा मसाला ताक सुद्धा बनवू शकता. तूप व्हायला सुरुवात झालीये. बेरी एका साईडला होते आणि तूप एका साईडला होते. तुपाला पिवळासा कलर येतोय, हे बघा, तुम्ही बघू शकता. आता जी खाली चिटकेल ना ती बेरी असते, चिटकू द्यायची. तुम्ही बघू शकता आपलं तूप तयार झालंय. आता आपण ते थंड होऊन देऊ आणि गाळून घेऊ. थंड झालं, आता ते चाळणीने गाळून घ्यायचं. याला ना आमच्याकडे बेरी म्हणता बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि यात ना गूळ आणि वेलची पूड टाकली आणि मिक्स करून घ्यायचं. असं नुसतं सुद्धा खायला चांगलं लागतं. नाहीतर मग आपण पुरणपोळी करतो ना तसं त्यात भरायचं पिठामध्ये आणि लाटून तुपामध्ये भाजून घ्यायचं. खरंच चवीला एक नंबर लागतं. अशा प्रकारे आपलं साजूक तूप तयार झालं. अशाच नवीन चवदार रेसिपीजसाठी अर्चनाज रेसिपीजला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.